भुसावळच्या हिताचे जे विषय आहे, जर ते स्वतः मार्गी लावू देत नाही तर विषय पुढे कसं काय जाणार? यावर असाही आरोप होत आहे की तुमचा बळाचा जो वापर म्हणजे पदाचा जो वापर आहे तो होताना कुठेही दिसत नाहीये. तसं तर काही नाही आहे. मला जनतेचं निवडून दिलं आहे तर माझा अधिकार आहे भुसावळच्या जनतेचा विकास करायचा. जर हे लोक मला वारंवार मला त्रास देतील आणि मीटिंगमध्ये मला हे असे मजबूर करून टाकते की मला मीटिंग तहकूब करावी लागते आणि मीटिंगमध्ये जर कोणा दुखापती झाली तर ते कोणावर येणार आहे? त्यांच्या नगरसेविकाही तसेच करतात, नगरसेवक पण तसेच करतात, वारंवार टेबलापर्यंत येतात. मला एक सांगा, त्यांना जे बोलायचं आहे त्याने त्यांच्या जागेवर उभं राहून बोलायचं. यामध्ये त्यांनी एक गोष्ट सुद्धा नमूद केलेली आहे, जिथे गोंधळ झालेला होता त्या गोंधळामध्ये आपल्याच नगरसेविका, कोणी एक महिला नगरसेविका आहे, त्यांनी नमूद सुद्धा केलं होतं तिथे स्क्रीनवर दाखवून. त्यांनी सर्वप्रथम एका महिलेला धक्काबुक्की केली होती. त्या संदर्भात काय म्हणाला आपण? धक्काबुक्की बघा, आमच्या नगरसेविकांनी कोणालाच नाही केलेली आहे. हे लेडीज जे आहे विरोधी पार्टीचे, बीजेपीचे, हे आमच्या महिलांना त्रास देतात. मग जर आमच्या महिलांना जर ते त्रास देतील नगरसेविकांना, ते कशाला सहन करणार आहे? तुम्ही त्यांना बोलू का देत नाही मीटिंगमध्ये? तुम्ही बोला, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे का? तुम्ही त्यांच्या अंगावर जाणार, त्यांना बोचकणार, मग ते शांत बसणार आहे का? एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीची सहन करण्याची. जर ती सहनशक्ती संपली तर कोणी सहन करत नाही कुठल्याही गोष्टी. सांगायचं आहे की विरोध का घालता तुम्हाला भुसावळचा विकास करायचा नाही आहे का? कमीत कमी मला तरी भुसावळचा विकास करू द्या, कारण भुसावळच्या जनतेने त्यांचा आशीर्वाद ठेवून मला नगराध्यक्ष बनवलेला आहे. तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावं. हे प्रत्येक मीटिंगमध्ये माझ्या टेबलापर्यंत येतात आणि टेबलावर हात ठोकता आणि हातातून माईक हिसकता. एक लेडीजला हात त्रास देणं हे गुन्हा आहे. हे सर्वांना माहित आहे की लेडीजला कधीही त्रास देऊ नये. जर तुम्हाला त्रास द्यायचा असेल तुम्ही वारंवार जर ते करणार तर मी हे सहन करणार नाही. आणि भुसावळच्या जनतेने जर मला निवडून आणलं आहे तर माझा अधिकार आहे की त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करावी. आणि सदैव त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार भुसावळच्या जनतेचा, तोही मी सहन करून घेणार नाही. आणि जे काही वारंवार घडलं जात आहे, मला हरिशमेंट केलं जाते, हे का होतंय? मी साधारण घरातली व्यक्ती आहे म्हणून का? समोरच्यांनी हेच समजायला पाहिजे की हे जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांना हे खपत नाही का? वारंवार ते मला हरिशमेंट केलं जातं. आणि जे काही मुद्दे आहेत भुसावळचे विकासाचे आहेत त्याला हे विरोध करत आहे. घडीत जर विरोध करतील तर भुसावळचे कामं कसं काय होणार? मला हे तरी सांगून द्या की 9 वर्षामध्ये बांधाऱ्याचं काम यांनी चालू का नाही केलं? ते काम मी करून घेतलेलं आहे, त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे. भुसावळच्या जनतेला जो पाण्याचा त्रास आहे मी तो सोडण्याचा प्रयत्न करते, त्यालाही हे विरोध करत आहे. ते ही कुठपर्यंत जाऊ शकता हे जनतेलाही कळत आहे. आणि जनता माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही. आणि जनतेने जर मला निवडून दिलं आहे तर मी त्यांचं काम केल्याशिवाय राहणार नाही आणि भुसावळचा विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही आणि भुसावळचा विकास करेल हे माझे शब्द आहे. जरी मला कोणी किती हरिशमेंट केलं किंवा किती त्रास दिला मी त्या गोष्टीला घाबरणार नाही. कारण भुसावळची जनता, माझे माय बाप, माझे भुसावळचे भाऊ बहिणी माझ्या पाठीशी आहे तर मला घाबरायची गरज नाही. आणि भुसावळचा विकास होणार. आणि माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैडम, आपको बार बार आप कह रहे हैं कि आपको हरेसमेंट किया जा रहा है, तो आपने इसके लिए कोई ऊपर कंप्लेंट की? जी, मैंने ये बोला है पत्रकार परिषद में भी कि मुझे हमेशा तकलीफ देते। दूसरी बात में इन लोग ने जो काम के मुद्दे हैं, जलगांव के जो अधिकारी है उनके पास उन्होंने कंप्लेंट करी है और जलगांव के अधिकारी को मुझे यही कहना है कि आप जो भुसावल की जो विषय है उसके लिए तो भी आप कम से कम उस विरोध को भी उसको नामंजूर मत करो, क्योंकि भुसावल के बेचारे जनता के विषय कम से कम उनके साथ मत खेळो करणार आहे. कारण माझा अधिकार आहे. आज भुसावळच्या जनतेने मला जो आशीर्वाद दिलेला आहे ते आशीर्वादाचा मी ठाम ठेवणार आणि परिपूर्णपणे भुसावळचा विकास करणार. तरी मला कोणत्याही अधिकाऱ्यापर्यंत जरी गेले आणि त्यांनी सांगितलं की हे मुद्दे चुकीचे आहेत, ते एक मुद्दे तरी सांगून द्या की मला भुसावळची चुकीची आहे. हे भुसावळच्या जनतेने माझ्यापर्यंत लेखी निवेदन देऊन मी ते मीटिंग मध्ये टाकलेलं आहे. ते चुकीचे मुद्दे तर नसणार नाही, भुसावळच्या विकासाचेच मुद्दे आहे ना. तर वारंवार म्हणता नगराध्यक्ष मॅडम बोलतानी मला असं वाटतं बोलण्यापेक्षा काम करून दाखवणं हे गरजेचं असतं. इसके पीछे आपको क्या लगता है कौन है मास्टरमाइंड? इनके पीछे आमदार साहब है, जो उनके बीजेपी के जो नगरसेवक है, 25 नगरसेवक, उनको ये बोलते हैं. इनकी मीटिंग होने से, अपनी मीटिंग होने से एक दिन पहले इनकी बैठक होती है सर,
और उनको बोला जाता है कि जितना मैं बोलता हूँ उतना ही आप मीटिंग में बोलो। ये उतना ही मीटिंग में बोलते और विरोध करते हैं। उनको ये समझना चाहिए कि एक लेडीज को किस हद तक क्या बात करनी चाहिए, क्या नहीं करनी चाहिए। ये मीटिंग में बार बार मुझे अगर तकलीफ देंगे तो ये गलत है ना। और एक लेडीज से कैसे बात करना है उनको समझना चाहिए। वो तो मुझसे सीनियर है ना, मैं तो जूनियर हूँ, बट वो मुझसे सीनियर है ना, तो सीनियर ने जूनियर से कैसे बात करना चाहिए उनको समझना चाहिए। और कुछ रूल होते हैं कि अपनी जो समस्या है वो टपाल पेटी में एक दिन पहले डालो। तुम मीटिंग में मुझे बोलेंगे मैडम ये लेटर लो, इस पे सिग्नेचर करो, मैं किसी का सिग्नेचर करूंगी? मॅडम ये आपको लेना पड़ेगा, ये तो रूल में नहीं है ना। मॅडम एक सांगतो, तुम्ही गिरीश महाजनची भेट घेतली होती, तर गिरीश महाजनने भुसाच्या विकासासाठी तुम्हाला काय आश्वासन दिलं? गिरीश साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो। तिथं गेल्यानंतर ते आम्हाला तेच बोलले की 25 वर्ष झाले तुमचा भुसावळचा विकास झालेला नाही। त्यांचं म्हणणंही बरोबर आहे। आपल्या भुसावळ शहरामध्ये आमदार साहेब असल्यामुळे, मंत्री असल्यामुळे एकतरी भुसावळचा विकास झालाय का? जामनेर शहरामध्ये किती छान आपलं रस्त्याने जाताना बघा किती छान वाटतं, आणि आपल्या भुसावळमध्ये एंट्री करा असं तरी वाटतं का आपल्या भुसावळमध्ये आमदार किंवा मंत्री राहतात? आपल्या भुसावळला पुरा कचरा सारखं करायला लावलेला आहे। खेडेगाव तरी बरे आपल्या भुसावळपेक्षा। मग आमदार साहेबांना एकच विनंती आहे की भुसावळची सुधारणा करा आणि भुसावळचं काहीतरी आता इतिहास घडवा की आपल्या भुसावळचं भारतामध्ये नंबर 1 ते 2 नंबरवर तरी आपलं भुसावळ शहर राहायला पाहिजे। आम्ही गिरीश महाजनकडे गेलो होतो साहेबांकडे, त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की तुमच्या भुसावळ शहरामध्ये मंत्री असल्यामुळे तर आम्ही काय बनणार आहे। आतापर्यंत कामं का सुरुवात झालेली नाही, कामांचे नागरिकांचा प्रश्न आहे। नागरिकांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी देते। भुसावळचे जे काही विकासाचे जे मुद्दे आहेत ते विरोधी पार्टीवाले त्या मुद्द्याला विरोध घालत आहेत। आता मला एक सांगायचं, वारंवार ते विरोध पक्षीवाले त्यांना त्या गोष्टीला भुसावळच्या विकासाला विरोध घालते, तर भुसावळचा विकास कसा